कळमनुरीमध्ये वंचितच्या उमेदवाराला मारहाण झाली आहे। दिलीप म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे। म्हस्के यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। सध्या त्यांना उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कळमनुरीमध्ये वंचितच्या उमेदवाराला मारहाण झालेली आहे। दिलीप म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली। उपचारासाठी आता म्हस्केंना नांदेडला पाठवण्यात आले। कोण होते काय डिटेक्ट झालंय का? या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन यांच्याकडून। गजानन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, काल मध्यरात्रीची ही घटना आहे। साधारणतः रात्री 1 वाजताच्या दरम्यान म्हस्के वंचितचे उमेदवार आहेत जे कळमनुरीवरून हिंगोलीकडे जात होते। त्यावेळी 5-6 जणांनी त्यांच्या गाडीला अडवून हल्ला वगैरे केला। गाडीवर दगड मारून काचा वगैरे फोडल्यात आणि त्यांना सुद्धा मारहाण केली। त्यांच्या छातीमध्ये मुक्का मार लागला आणि डोकं सुद्धा फुटले। त्यांच्यावर प्राथमिक उपचार हिंगोली इथे करून त्यांना नांदेडला सध्या हलवण्यात आलं आहे। रात्री त्यांची प्रकृती सध्या चांगली असली तरी चांगली असल्याचं समजतंय, पण नेमका हा हल्ला कोणी केला आणि का केला हे समजू शकलं नाहीये। या संदर्भात पोलीस तपास करतायत। पण यापूर्वी सुद्धा ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यावर अशाच पद्धतीचा हल्ला झाला होता। त्यावेळी ठाकरे गटाने मात्र संतोष पांगर यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला अशा पद्धतीचा आरोप केला होता। हे हल्ला होण्याचं सत्र जे आहे ते सध्या निवडणुकीच्या काळात सुरूच आहे। पोलीस या संदर्भामध्ये सध्या तरी तपास करतात। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। या हल्ल्यामध्ये त्यांना देखील मारहाण करण्यात आली। त्यांचं डोकं सुद्धा फुटलेलं आहे। 5-6 जणांनी त्यांच्या छातीमध्ये देखील मुक्कामार दिलेला आहे। हिंगोली येथे बोथीकर हॉस्पिटल यांच्या इथे दाखल केले असता तात्काळ त्यांना MRI CT स्कॅनसाठी नांदेड ग्लोबल हॉस्पिटल इथे शिफ्ट केला गेला आहे।